नमस्कार, आप देख रहे हैं DTNRST भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा के माध्यम से ईवीएम के विरोध में तथा बैलेट पेपर के समर्थन में केंद्र सरकार द्वारा ओबीसी की जाति आधारित गिनती न करने के विरोध में एवं आरएसएस बीजेपी द्वारा मूल निवासी बहुजन महापुरुषों का अपमान करने के विरोध में राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन किया, जिसमें समाज सुधारक संगठन कार्यकर्ता व कई संगठनों के सदस्य व राष्ट्रीय अध्यक्ष भी शामिल हुए। जैसे एक रिपोर्ट। आज जो हे कार्यक्रम लावलेला आहे, या कार्यक्रमचा मेन जो पर्पज आहे तो जेल भरो आंदोलन 9 एप्रिल 2025 रोजी जो पूर्ण भारतभर आयोजित करण्यात आलेला आहे बहुजन क्रांती मोर्चाच्या मार्फत। या आंदोलनाला आपला सगळ्यांचा साथ आणि सहयोग 9 एप्रिल 2025 रोजी मिळाला पाहिजे। या कारणाने आजचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। तसेच इतर बरेच सब्जेक्ट आहेत, इतर बरेच मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांना धरून आजचा कार्यक्रम आपल्या समक्ष लावण्यात आलेला आहे। साथियो, आता नवीन एक बदलापूरमध्ये निलेश दादा एल्वेच्या मार्फत एक क्रांतिकारी जो आहे तो कार्यक्रम पूर्णपणे सक्सेस करून झालेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे। तो पण विषय यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। महाराष्ट्र भाजपा शिवसेना सरकार पथ विक्रेता अधिनियम 2014, स्ट्रीट वेंडर प्रोटेक्शन ऑफ लाइवलीहुड अँड रिजर्वेशन्स ऑफ स्ट्रीट वेंडिंग ऍक्ट 2014 कायदा लागू करण्याऐवजी भाजपा शिवसेना राजकीय मंडळीच्या दबावामध्ये नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवाई करून त्यांची उपजीविकेचे साधन नष्ट करणे म्हणजे स्ट्रीट वेंडर ऍक्ट 2014 या विरुद्ध अन्यायकारक कृती असून हे केवळ गोरगरीब पथ विक्रेत्याच्या उपजीविका हानी पोहोचवणे नसून न्यायालयाचा अवमान देखील आहे। एक गंभीर चिंतन हा जो विषय आहे, हा विषय जो आहे बदलापूरच्या जे स्ट्रीट वेंडर आहे त्यांच्याशी संबंधित विषय असल्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी निलेश दादांनी हे सर्व प्रोग्राम आयोजित केला, स्ट्रीट वेंडर लोकांचे 150-200 लोकांचे जे ते विदाउट फॉलोइंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नगरपालिकेने सर्व उद्ध्वस्त केले, त्यांचे धंदे रोजगार। त्यानंतर इकडचे जे निलेश दादा सोबत जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसेच जे स्ट्रीट वेंडर लोक आहेत, ह्या लोकांनी इथे एक मोठा आंदोलन उभा केला आणि त्या आंदोलनासाठी निलेश दादांनी सांगितलं, आम्हाला आदेश दिला की यासाठी जे कायदेशीर लढाई असेल, या कायदेशीर लढाईला आपण आम्हाला साथ सहयोग द्या। महाराष्ट्र इंडियन लीगल प्रोफेशनलच्या अध्यक्षच्या वतीने मी त्यांना आश्वासन दिला की साहेब, तुम्हाला जी काही कायदेशीर मदत लागेल, आमची संघटना तुम्हाला ती कायदेशीर मदत पूर्णपणे जे आहे ते करणार। आम्ही त्या स्ट्रीट पे जो वेंडर ऍक्ट आहे त्या सर्व ऍक्टचा व्यवस्थित स्टडी केल्यानंतर पाहिल्यानंतर मी आणि संदीप चंदपुरे आणि आणखी आमचे जेवढे प्रतीक मोहिते तसेच सोनवणे साहेब आणि जेवढे कार्यकर्ते आहेत इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन सगळ्यांनी मिळून त्या ऍक्टचा स्टडी केल्यानंतर सर्व बारीकीने पाहणी केल्यानंतर आम्हाला समजला की नगरपालिकेने त्या ऍक्टचा पूर्णपणे व्हायलेशन करून स्ट्रीट वेंडर लोकांचा जो धंदा आहे, व्यवसाय आहे, तो बंद पाडला आहे। त्यानंतर आम्ही त्यांना करस्पॉन्डन्स केला, प्रश्न विचारले की आपण या प्रश्न म्हणजे हे कुठल्या कायद्याखाली तुम्ही हे केलेलं आहे, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिला नाही। नंतर एका ठिकाणी आमच्या लोकांवर FIR नोंदवला। FIR नोंदवल्यानंतर त्यांना असं म्हटलं की ही FIR नोंदवल्यानंतर की आता कुठेतरी हे जे आंदोलन हे करत आहेत रस्त्यावर, हे आंदोलन FIR केल्यानंतर हे लोक माघारी घेणार। परत आम्ही त्यांना आश्वासित केलं की तुमच्यावर एक नाही आणखी कितीही FIR होऊ द्या, त्या सर्व FIR मध्ये तुम्हाला अटकपूर्व जामीन आम्ही मिळवून देणार आहोत। आणि तसंच ज्या दिवशी FIR रजिस्टर झाली, रात्री आम्हाला समजला, आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी कल्याण सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी माननीय कोर्टाने आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन इंट्रियम जो तात्पुरता रिलीफ आहे त्या दिवशी आम्हाला बहाल केला। आणि त्यानंतर मग आंदोलन जसं जसं पुढे वाढत होता, नगरपालिकेला हे समजून आला, इकडचे जे लोकल नेते आहेत किंवा जे पॉलिटिशियन आहेत त्यांनाही समजून आला की बाबा हे जे लोक आहेत हे लोक रक्ताने जुळलेले आहेत एकमेकांशी
एवढा अटॅचमेंट आहे की आम्ही हे सर्व काही जेवढे सामदाम दंड भेद आहोत हे सर्व वापरल्यानंतर देखील हे लोक आंदोलन मागे घेणार नाही. तेव्हा त्यांना हे सर्व समजल्यानंतर कायदेशीर चौकटीमध्ये त्याने आम्ही अडकवल्यानंतर त्यांनी त्या उपोषणामध्ये त्या आंदोलनामध्ये येऊन स्वतः सरेंडर झाले आणि सांगितलं की जे काही आमच्याकडून मिस्टेक झालेली आहे, जे काही चूक झालेली आहे हा ऍक्टच्या खाली, या सर्व चूक आम्ही मागे घेणार आहोत आणि तुमच्यासाठी जी स्टेट वेंडर ऍक्ट 2014 प्रमाणे जे काही तरतुदी आहेत, जे काही फ्री जे कंप्लायन्स आहे ते सर्व फ्री कंप्लायन्स आम्ही पूर्ण करणार आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या हक्काचा जो रोजगार करण्याचा अधिकार आहे तो मी बहाल करणार. तुम्ही आंदोलन मागे घ्या. आणि त्यानंतर तो सक्सेसफुल आंदोलन या बदलापूरमध्ये निलेश दादा एल्वे यांच्या नेतृत्वामध्ये किंवा ह्यांच्या नेतृत्वामुळे, तसेच जे उपोषणला बसलेली आमची एक मावशी आहे आणि तसेच इतर जेवढे लोक होते त्या आंदोलनामध्ये, मी सगळ्यांचे नाव मला माहित नाही, परंतु मला माहिती आहे की हे सगळ्यांनी मिळून तो तीव्र आंदोलन केला जो बदलापूरच्या इतिहासामध्ये एक मूलभूत वाटा किंवा मूलभूत एक त्याचा हिस्सेदारी येणारा कित्येक वर्षापर्यंत राहणार आहे. साथियो, हा एक उदाहरण आहे. हा जो निलेश दादा एल्वेनी एक क्रांतिकारी आंदोलन ह्या बदलापूरमध्ये केला, हा एक उदाहरण आहे, हा एक एक्झाम्पल आहे. या उदाहरणाचा आधार जर आम्ही घेतला तर जर आम्ही एकत्र झालो किंवा जर आम्ही एकत्र राहून कुठलंही आंदोलन केला, कुठलीही लढा जर आम्ही उभारली या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तर तो लढा आम्ही यशस्वी करणार. आणि त्याच्यासाठी मी परत आपल्याला आश्वासित करू इच्छितो की तुम्हाला जे काही कायदेशीर मदत असेल, म्हणजे तालुका कोर्टापर्यंत, डिस्ट्रिक्ट कोर्टपर्यंत, तसेच हायकोर्टापर्यंत, त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत जे काही तुम्हाला कायदेशीर मदत असेल ती सर्व कायदेशीर मदत इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्हाला कधीही संघटनेसाठी किंवा समाजाच्या हितासाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी जेव्हा कधीही तुम्हाला गरज भासली आणि तुम्ही जे काही लढा उभा करणार त्या सर्व लढाला इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन एक कायदेशीर लढा देण्यासाठी तुमच्या बाजूला खंबीरपणे सदैव उभी राहील. एवढा बोलतो. तसेच जो दुसरा महत्वाचा विषय आहे ईव्हीएमचा, हा ईव्हीएमचा विषय एवढा इम्पॉर्टंट आहे आजच्या भारताच्या देशामध्ये. ह्या विषयाला इलेक्शनच्या काही महिन्यापूर्वी जे अपोजिशन पार्टीज आहेत त्यांनी उचलला, तो म्हणजे पब्लिकला दाखवण्याकरिता त्यांनी ईव्हीएमचा विषय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जसा इलेक्शन झाला तो विषय पूर्णपणे त्यांनी म्हणजे काय त्यांची आपसात स्ट्रॅटेजी आहे, काय रुलर आणि अपोजिशनची स्ट्रॅटेजी हे मला माहित नाही, परंतु त्यांनी एकदम प्लॅन करून तो ईव्हीएमचा इश्यू पूर्णपणे एक बंद करून ठेवलेला आहे. परंतु या ईव्हीएम लढाला या भारतामध्ये ज्यांनी प्रेरणा दिला, या ईव्हीएम मशीनच्या लढाला या भारतामध्ये ज्यांनी सुरुवात केला ते वामन मेश्राम साहेबांनी तो लढा आजपर्यंत थांबवला नाहीये. आणि त्यांना हे यकीन आहे, त्यांना हा विश्वास आहे, तसेच आम्ही सर्व कार्यकर्त्यांना हा विश्वास आहे की हा जो ईव्हीएमचा लढा आहे तो आम्ही यशस्वी करणार. कारण की ईव्हीएमचा इश्यू आज आपल्याला माहिती आहे की एलन मस्क असू द्या किंवा डोनाल्ड ट्रम्प असू द्या, या सगळ्यांनी हे मान्य केलं आहे की हा जो ईव्हीएम मशीनचा झोल आहे, हा ईव्हीएमचा मशीनचा झोल हा जगजाहीर आहे. अरे जर जगजाहीर आहे ईव्हीएमचा झोल, तर तुम्ही ते का बंद पाडत नाही? या पूर्ण देशामध्ये, दुनियाच्या कुठेही वर्ल्डमध्ये आपण जात, जेवढे डेव्हलप कंट्रीज आहे या सर्व डेव्हलप कंट्री याने ईव्हीएमचा विरोध केलाय किंवा बॅन केलेला आहे. आपण एवढे कुठेही डेव्हलप झालो, आपण एवढा टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलो आहे की आपण ईव्हीएम वापरतो. ह्याच्या मागे कारण एकच आहे की ह्या देशामध्ये लढा जो आहे तो बहुजन विरुद्ध अल्पसंख्याक किंवा अल्पजन लोकांचा ह्या देशामध्ये लढा आहे. तो अल्पसंख्याक जे लोक आहेत त्यांना बहुजन लोकांची नेहमी भीती असल्या कारणाने त्यांना हे माहिती आहे की हे लोक जर एकत्र येऊन ईव्हीएम वोटिंग बॅलेट बॉक्सच्या मार्फत वोटिंग जर केला तर हे लोक ह्यांच्या रिअल रिप्रेझेंटेटिव्ह या देशामध्ये उभा करणार, संसदेमध्ये उभा करणार, लोकल बॉडीज मध्ये उभा करणार. हे लोक हे उभे करू नये किंवा आम्ही आमची सत्ता या देशामध्ये उभी करू नये, या कारणासाठी ईव्हीएम मशीनचा जो खेळ आहे हे शासक जातीचे लोक करत आहे. परंतु पुन्हा मी सांगतो की ह्या ईव्हीएम मशीनसाठी जो काही लढा असेल या लढाला आम्ही कायदेशीर बाजू जी आहे ती सतत मांडण्यासाठी किंवा कायदेशीर टेक्निकल पॉइंट जे काही असेल ते सर्व आम्ही
देण्यासाठी वामन मेश्राम साहेबांना आम्ही हे हमी देतो की महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये जेवढे वकील आहेत या सर्व वकिलांची जेव्हा जेव्हा कधी गरज लागेल आम्ही ते सर्व वकिलांना ह्या कायदेशीर लढाला देण्यासाठी आपल्या सोबत राहणार, आपल्या पाठीशी राहणार किंवा आपल्या सोबत या लढा देणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मुलांना. धन्यवाद सर. आपण खूप मोलाचं मार्गदर्शन सर्वांना आज केलेलं आहे. त्याचे पुढचे मार्गदर्शक प्रशिक्षण महासचिव भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य माननीय डिलपे सर आपले 2 शब्दात मत मांडतील. यांना विनंती करते की आपले मत मांडावे. डिलपे सर. सर्वांना जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. साथियो, सर्वात प्रथम सर्व बहुजन महापुरुष आणि महानायिका यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन. आज आपल्या तमाम मूलनिवासी बहुजन बांधवांना, महिलांना जे शिक्षणाचे दारं उघडं करून दिले त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृती दिवस आहे. तर मी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांना त्रिवार अभिवादन करतो. साथियो, आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून आज बहुजन समाज जोडो यात्रा जी संपूर्ण देशभर निघत आहे त्यातील आज जो ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर येथे ही यात्रा संपन्न होत आहे त्याचं नेतृत्व माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा तथा बामसेफ नवी दिल्ली यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे. साथियो, या यात्रेचा जो उद्देश आहे की या यात्रेमध्ये जे महत्त्वाचे बदलापूरच्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये जे 4 विषय लावलेले आहेत त्या 4 विषयामध्ये जो पहिला सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जे स्थानिक भाजीवाले फेरीवाले आहेत त्यांच्यावरती जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने जे अन्याय अत्याचार झाला, सुप्रीम कोर्टाचा जो 2014चा जो कायदा आहे त्याचा अवमान करून त्यांच्यावरती कुठलीही नोटीस न देता त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्यांचा जो रोजगारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. तर या संदर्भामध्ये सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये आपले अध्यक्ष आहेत माननीय वामन मेश्राम साहेब, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे जो आपला आरक्षण. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आरक्षण, परंतु साथियो, आरक्षण हा शब्द मुळात चुकीचा आहे. भारतीय संविधानामध्ये आरक्षण हा शब्द कुठेच नसून प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. तर भारत देशाचं संविधान सांगतं की या देशामध्ये जेवढ्या लोकांचे जी लोक राहतात 6,500 जातीचे जे लोक आहेत त्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्याप्रमाणे त्यांना शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि मीडियामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. परंतु आज आपण जर सचिवालयाचा रिपोर्ट पाहिला, अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा रिपोर्ट पाहिला तर कुठेही SC, ST, OBC यांच्या संख्येच्या अनुपातात त्यांना रिझर्वेशन मिळत नाही. तर ते रिझर्वेशन मिळावं आणि बहुजनामध्ये त्याबद्दल जागरूकता व्हावी म्हणून सुद्धा ही परिवर्तन यात्रा निघत आहे. त्याच्यानंतर जो तिसरा विषय आहे, जे आपले बहुजन महापुरुष आहेत, या बहुजन महापुरुषांचा येथील जे प्रस्थापित जे लोक आहेत, जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, EVMचा सहारा घेऊन हे वारंवार आमच्या बहुजन महापुरुषाचा अवमान करतात. तसंच जर बघितलं तर केंद्रीय मंत्री जे गृहमंत्री आहेत अमित शाह यांनी संसदेमध्ये सांगितले की आंबेडकर अगर इतना नाम भगवान का लेते तो आपको स्वर्ग प्राप्त होता. तर आंबेडकर नुसतं आंबेडकर नाव नाहीये, ती आमची अस्मिता आहे. आणि आज त्यांनी जे निर्माण केलेलं जे संविधान आहे त्याच्यावरती देश चालतो. तर हा अपमान कदापि सहन करून घेतला नाही. तर ह्या लोकांना पण याच्याबद्दल शिक्षा मिळायला पाहिजे. आणि आमच्या बहुजन महापुरुषांचा जर अपमान होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी कुठले एक संघटन नाही, आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. तो सुद्धा हा या परिवर्तन यात्रेचा उद्देश आहे. आणि सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे EVM. साथियो, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन महापुरुषांनी अथक त्याग करून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आज मतदान होत आहे म्हणून आज आपलं तुमचं आमचं अस्तित्व शिल्लक आहे. जर हे मताचा अधिकार जर आपल्याकडून छिनून गेला तर कुत्रे, मांजर आणि जनावरांमध्ये आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही. आज इलेक्शन होते म्हणून ते आपल्या घरी येत आहेत. आपल्याला पक्षाचं जे काही त्यांचं चिन्ह असेल आपल्याला वोट करण्यासाठी ते आपल्याकडं भले आपल्याला पैसे देत असतील, ते पैसे घेऊन आपल्यापाशी विनवणी करत आहेत. आणि हे का होत आहेत? कारण मत आहे म्हणून, मताचा अधिकार आहे म्हणून. तर आज EVMच्या माध्यमातून जो बहुजनांचा मताचा अधिकार आहे तो हिरावून घेतला जात आहे.
सुप्रीम कोर्टाने सांगितले 8 ऑक्टोबर 2013ला की ईव्हीएमच्या माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सफर इलेक्शन होऊ शकत नाही. साथियो, एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे, आज भारत देशामध्ये 2025 साल सुरू आहे. भारत देशामध्ये इलेक्शन नाही तर सिलेक्शन पद्धतीने राज्य कारभार चालू आहे. जर आज वेळेत जर तुम्ही आम्ही जर एकत्र आलो नाही आणि ही आधुनिक मनुस्मृती ईव्हीएमला जर आपण हद्दपार केलं नाही तर आज येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन जाऊन सिलेक्शन पद्धत होईल आणि आपल्या बहुजनाचा गुलामी आणि आपला सत्यानाश अटळ आहे. आज तुम्ही आम्ही तरी 3 वेळचं आपण जेवण घेतोय, आपल्याला घर आहे, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण आज आपली जी येणारी जी लहान लहान मुलं आहेत, येणारी पिढी आहेत, आज त्यांचं भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे सर्वांना आपण या लोकांनी आपण सर्व बहुजनांनी एकत्र येऊन भारत मुक्ती मोर्चा आणि त्याच्या सहयोगी संघटना, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा त्याच्या सहयोगी संघटना, बहुजन क्रांती मोर्चा आणि त्याच्या सहयोगी संघटना, या सर्व संघटनांना जे बहुजन विचारधारे जे समविचारी संघटना आहेत, आपल्या सर्वांनी जे काही आपले हेवेदावे असतील, आपले मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवले पाहिजे. कारण ईव्हीएमच्या माध्यमातून आज देशभरामध्ये आग लागलेली आहे. तर आपल्या सर्वांचं पहिलं कर्तव्य आहे ती आग आपण विझवली पाहिजे. आग विझवली, आपलं घर वाचलं तर बघू ना घरामध्ये काय वाटे करायचे, काय आपल्याला कुठला हिस्सा घ्यायचा आहे. पण आज जर आपण गटातटात भांडत राहिलो, हे माझं, मी राष्ट्रीय अध्यक्ष याचा, हे संघटन माझं, हे पद माझं, हे माझं, हे जर करत राहिलं तर संविधान संपलं तर हे सुद्धा काही उरणार नाहीये. त्यामुळे आपण सर्वांनी वेळीच जागा होऊन या ईव्हीएमला आपण हद्दपार केलं पाहिजे. कारण ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून जसं सरांनी सांगितलं, वन मॅन वन वोट आणि वन व्हॅल्यू हे आपलं 0 होत आहे. जर आज आपल्याला वेळीच जर आपल्याला सावध व्हावं लागेल तर ह्या ईव्हीएमला आपल्याला हद्दपार करावं लागेल. कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही पाहिलेलं आहे, आमच्या गल्लीमध्ये आम्ही चाळीमध्ये राहायचो तर लोक सफेद कपडे घालून जो उमेदवार होता तो यायचा, हात जोडायचा आणि बोलायचा ताई माई अक्का, आणि जे कुठलं त्यांचा पक्षाचे निशाणे असेल त्याच्यावर मारा शिक्का, असं बोलायचा, भीक मागत यायचा. पण आज काय झालं, कोण येते का आपल्या दारावर? कारण त्यांना आपली गरज राहिलेली नाहीये, त्यांच्याकडे मशीन आहे. आज मशीनच्या माध्यमातून ते लोक वोट चोरी करून सत्तेमध्ये येत आहेत. जसं मी सांगितलं, 2 दिवसापूर्वी आमची एका ठिकाणी कॉर्नर मीटिंग होती तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की साहेब नगरसेवकाचं काम काय? तर मी त्यांना एवढं विचारलं, नगरसेवक जेव्हा तुमच्या वॉर्डमध्ये येतात तेव्हा ते 5 वर्ष अगोदर साधे कपडे घातलेले असतात, 5 वर्षांतर असं ते काय जादू करतात की त्यांच्या गळ्यामध्ये एवढं सोनं येतं, हातामध्ये ब्रेसलेट येतं, 4-4 गाड्या येतात, बंगले येतात, फ्लॅट येतात, ते असं काय काम करतात? आणि आपण ज्यांना वोट करतो आपण आहेत तिथेच आहोत. 500-500 हजार रुपये देऊन आपल्याला ते लोक खरेदी करतात आणि काही समस्या असल्या तर बोलायला गेलं तर बोलतात पैसे घेतलं, बोलायचं नाही. अरे गदा जरी विकत घ्यायला तरी 25-30 हजार रुपये किंमत आहे आणि आपण कळत न कळत 500 रुपयामध्ये आपण स्वतःला विकतो. मग जनावरांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे की नाही? आणि ही भावना जनावर आणि माणसामध्ये जी भावना आहे ती जागृत करण्याचं काम भारत मुक्ती मोर्चा आणि त्याच्या सहयोगी संघटन करत आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की वेळच आपण एका मंचावर येऊन एका विचाराने प्रेरित होऊन या ईव्हीएम रूपी राक्षसाला आपण हद्दपार केलं पाहिजे. आणि जो पण नगरसेवक आपल्या वॉर्डमध्ये आपल्याला मत मागायला आला तर त्याला विचारलं पाहिजे तुझं काम काय सांग. तो आपल्याला पेवर ब्लॉक बसून देतो, आपल्या घरावरती ते ताडपत्री टाकून देतो, आपल्या महिलांना पैठणी देतो, कोंडेश्वर इथे तिथे फिरायला नेतो, बसमध्ये तुम्हाला प्लॅस्टिकचे डबे देतो. अरे नगरसेवकाचं ते काम नाहीये. नगरसेवकाचं काम काय? त्याच्या वॉर्डमध्ये किती मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत, किती महिला आहेत, किती विधवा आहेत, या सर्वांचं त्यांनी गणती करून त्यांना रोजगार कसा मिळेल, शाळा कसा मिळेल हे सर्व त्यांनी नोंद करून आमदार खासदारांना दिलं पाहिजे. आणि आमदार खासदारांनी हे वरती दिलं पाहिजे, तेव्हाच आपली गणती होईल आणि आपल्याला हक्काधिकार मिळतील. नुसतं पेवर ब्लॉक दिल्याने काय होणार नाही, रस्ते बांधल्याने काय होणार नाही. अरे पेट्रोलचा भाव काय झाला? आपली अवकाश आहे का गाडी चालवायची रस्त्यावर? पेवर ब्लॉकवर आपली चालायची अवकाश आहे का? आमच्या म्हाताऱ्या काय त्यांच्या पाय गुडघे दुखायला लागले त्या काय पेवर ब्लॉकवर चालणार? ते त्यामुळे वेळेच आपण जागा व्हायला पाहिजे. रस्ते आपली समस्या नाहीये, पेवर ब्लॉक आपली समस्या नाही, ताडपत्री आपली समस्या नाही, पैठणी आपली समस्या नाहीये, आणि आपल्या हळदी कुंकूचे जे डबे दुबे आपल्याला देतात ते आपली समस्या नाहीये. आपला संविधानिक मूलभूत अधिकार आपल्याला मिळावं हे आपला मूलभूत अधिकार आहे. आणि परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून ही भावना सर्वांमध्ये निर्माण व्हावी त्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मला तुम्ही आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय मुन्नासी, जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर, आपलं मोराचं मार्गदर्शन केलं. पुढील वक्ते आहे आप्पा जवळकर, भाजी मार्केटचे अध्यक्ष. आपलं मत 2 मिनिटात मांडावे, वेळ फार कमी आहे म्हणून आपले 2च मिनिटं घ्यावे आणि 2 मिनिटात बोला. हॅलो, आनंदीगे भाजी मार्केट, शिवाजी भाजी मार्केट. तर मी तुम्हाला
भाषण चालू करण्याच्या अगोदर मी पहिले आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी पहिले प्रणाम करतो आणि माझे 2 मी शब्द तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण आमच्यावर जे आता या 2 महिन्यात जे काय आमच्यावर जे कारवाई झाली, आमच्यावर जे जुलूम झाले, आमच्यावर जे गोरगरिबांचे जे बुलडोझर फिरवण्यात आले त्याबद्दलच 2 शब्द बोलणार आहे. बाकी मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर आत्ता कमीत कमी 25 ते 30 वर्षापूर्वी या बदलापूरमध्ये रोड ह्याच्यामध्ये रोडमध्ये आलेली दुकानं आणि रोड कटिंगमध्ये आलेली दुकानं त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांची आमची दुकानं गेलेली होती. तेव्हापासून आमचा हा संघर्ष चालू होता. त्याच्यानंतर 2008ला हे हायकोर्टाने हुकूम दिला की फेरीवाल्यांसाठी वेंडिंग कमिटी नेमा, त्यांचे हॉकर झोन तयार करा. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 8 ते 10 उपोषणं केली, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. 2014ला परत हायकोर्टाने हुकूम दिला की तुम्ही वेंडिंग कमिटी नेमा, त्यांची हॉकर झोन तयार करा. पण हे कुठल्याही प्रकारे जे निवडून आलेली जे मनवादी लोक होती ते आम्हाला किडेमुंग्यासारखे रगडत होती. त्याच्यावर आम्ही बरेच उपोषणं वगैरे केलेली आहेत. 2018ला वामन शेठ म्हात्रे आणि त्यांचे भाऊ यांनी दोघांनी मिळून इथे जे बाजार भरत होते, आठवडी बाजार, प्रत्येक बाजाराला 500-500, 600 असे बाहेरचे फेरीवाले येतात आणि दर दिवशी 5 ते 6 बाजार या बदलापूर एरियामध्ये भरतात. का तर मध्ये लोकांना स्वस्त माल मिळावा, लोकांनी आमचे वाहवा करावा. पण ते लोकांनी वाहवा करण्यासाठी नाही तर त्यांचे पोट भरण्यासाठी आणि त्यांचे बेकायदेशीर भाडं वसूल करण्यासाठी हे कमीत कमी एका बाजाराला 1 लाख ते 1.5 लाख रुपये लोक वसूल करतात. आणि त्याच्यामुळे झालं काय की हे आठवडी बाजार हे नगरसेवकांनी एक त्यांचा धंदा मांडलेला आहे. प्रत्येक त्यांच्या या वार्डामध्ये 1 बाजार, 2 बाजार, 3 बाजार भरत आहे. त्यांना आम्ही त्रस्त झालो होतो. त्याच्यानंतर आपले निलेश येवले हे साहेब बहुजन मुक्ती पार्टीचे यांनी आणि आमच्या दोन्ही मार्केटनी यांनी असा दोघांनी मिळून ठरवलं की आमच्या या गोरगरिबांनी किती अन्याय सहन करायचा. तेव्हा निलेश साहेब तुम्ही यात लक्ष घाला. तेव्हा या झुंजार माणसाने एकदम निर्भीड होऊन आमची बाजू उचलून धरली 2022 पासून ते 2025 पर्यंत आणि मोर्चे आंदोलनं सतत त्यांनी चालू केली. आणि त्या माणसाचं मी या स्टेजवर खरोखर मनापासून अभिनंदन करत आहे की असा माणूस होणे नाही. इथं इतके नगरसेवक आहेत, इतके पक्ष आहेत, इथं सत्ताधारी पक्ष आहेत, इथं BJPचा पक्ष आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आहेत. पण त्या लोकांनी त्यांच्या पक्षात काही लोकांना वाटलं नाही की आम्ही या गोरगरिबांसाठी काय कायदा पास करावा, की या गोरगरिबांना जागा द्यावी, की या गोरगरिबांसाठी काय व्यवस्था करून द्यावी. अरे बदलापूर एवढं 3 ते 4 लाखाची वस्ती झालेली आहे, पण या 4 लाखाच्या वस्तीमध्ये साधं तुम्हाला मार्केट बांधता नाही आलं. ते साधी भाजी मार्केटची तुम्हाला व्यवस्था नाही करून झाली अशा नाला. आणि स्वतः बाकी एरियामध्ये भाजी मार्केट भरवत आहेत आणि लाखो रुपये लोक कमवत आहेत. निर्लज्जपणे वरून म्हणतात की आम्ही लोकसेवा करत आहे. अरे ही कसली लोकसेवा? TDR घोटाळा केला, भुयारी गटार योजनेचा घोटाळा केला, जे मागासवर्गीयांसाठी जो निधी येतो त्याचा तुम्ही लाजलुचपणे निर्लज्जपणे तो घोटाळा खाऊन टाकताय. 80 ते 90 लाख रुपये ते आमचे येतात, ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. भाजीवाल्यांसाठी जो काय वैद्यकीय खर्च तुम्हाला दिला जातो तो सुद्धा दिला जात नाही. आणि 10,000 रुपये तुम्ही कर्ज दिलं ते तुम्ही धंद्याला लावा, 10,000 काय पुरणार होतं. पण तरी सुद्धा नाविलाजाने आमच्या फेरीवाल्या बांधवांनी वगैरे सर्वांनी मिळून 10,000 रुपये त्यांचं लोन घेतलेलं होतं. पण ते लोन घेतल्यानंतर सुद्धा यांनी त्या कर्जाच्या बदल्यात आमच्यावर बुलडोझर फिरवले, आम्हाला हाकलून द्यायचा प्रयत्न केला. त्याचा उपयोग काय झाला? आम्ही निराधार झालो. याचा कळकळीने विनंती यांनी त्याचा हे घेतला निलेश येवलेंनी. आणि त्या झुंजार माणसाने मोठ्या हिमतीने आणि मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला न्याय मिळवून दिला. आता TVC वेल्डिंग कमिटी याच्यावर आम्हाला सर्वांनी मिळून येवले साहेबांनी बिनविरोध आमची निवड करण्यात आली 8 माणसाची. आणि आज ठाणे जिल्ह्यामध्ये
प्रथम नगरपालिका म्हणून आम्ही कुठलीही तक्रार न कुठलीही भांडण न होता बिगर भांडणाची किंवा कुठल्याही एक न होता त्या इलेक्शनला कुठलाही गालबोट न लावता आमच्या 8 सीट आम्ही निवडून आणलेत। याबद्दल मी निलेश येवले साहेबाचा मनापासून धन्यवाद मानतो, दोन्ही मार्केटतर्फे यांचा आभार मानतो। एवढे 2 शब्द सांगून मी माझे शब्द संपवतो। धन्यवाद आप्पा। पुढील आपले आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेटर अमित नरवडे सर बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे त्यांनी स्टेजवर यायचं आहे। तसेच पुढील वक्ते बागुल गुरुजी आपलं मत दोन मिनिटांमध्ये 2 शब्द मांडतील। चला साथियों, जय मूल निवासी, नमो बुद्धाय, नमो भीमाय। आज या ठिकाणी माननीय आयुष्यमान मेश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वामसिमच्या माध्यमातून आज मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित आहात। त्याबद्दल मी आमच्या स्टेजवरील सर्व मान्यवरांना आणि सर्व उपस्थित असलेल्यांना पर्यंत नमो बुद्धाय, जय भीम। मित्र हो, मी अगोदर 2 मिनिटात मला प्रथमच मी आभार मानतो की मला माझं नाव नसतं म्हणजे वक्त्यात नाव नसताना मला चान्स दिला, त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो। तर साथी हो, मी अगोदर माझा परिचय देतो। मी एक रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आहे आणि प्राथमिक शिक्षक म्हणून मुख्याध्यापक काम केलं आणि 2 महिने शिक्षण विस्तार अधिकारी काम करून मी या बामसेमेमध्ये कसा जोडला गेलो तर आपल्या ठाणे जिल्ह्याचे आयुष्यमान देशमुख साहेब आहेत आणि ते आमचे एक अपंग आहेत, त्यांच्या माध्यमातून बामसेपच्या आपल्या मिस्टाम साहेबांचं कार्याचं मला कळलं, त्यामुळे मी या बामसेपमध्ये जरा जॉईन झालं। तर मी एवढंच सांगायचं आहे की मी बरोबर मी एक साधा प्राथमिक शिक्षक, परंतु मी ज्या वेळेला 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आले होते। माझा जन्म 1940चा आहे, 85 वर्ष आहे। मी त्यावेळेला बोर्डिंगमध्ये शिकत होतो। त्यावेळेला बाबासाहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला, बाळांनो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचे, बामसेपच्या माध्यमातून बघा आता मगाशी बरेचसे त्यांनी भाषण केलेलं आहे की EVM मशीन बदलायची, तर खरोखरच काय आज जो प्रोग्राम म्हटला आहे की लोकशाही बचाव, घटना बचाव और चलो आंदोलन म्हणजे जेल भरो आंदोलन। तर या ठिकाणी जो काही आज नारा लगावला आहे त्या आंदोलनात पहिल्यांदा जेल भरो आंदोलनमध्ये माझं नाव स्वीकृत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मला बरंचसं वाटलं, त्यामुळे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। नमो बुद्धाय, नमो भीमा। धन्यवाद सर। आपली ही MH05G8219 ही गाडी कोणाची आहे त्यांनी प्लीज साईडला काढा। पुढील वक्ते आहेत आता आपण मेश्राम साहेबांचं स्वागत करीत आहोत। पुढील वक्ते आहे सुषेण गायकवाड, आपले 2 शब्द 2 मिनिटातच मांडतील अशी मी अपेक्षा करते। सर्वप्रथम सर्व बहुजन उद्धारक महापुरुषांना, महामातेला वंदन। तसेच बहुजनांचे आधारस्तंभ बहुजन हृदय सम्राट वामनजी मेश्राम साहेब यांना सुद्धा इथं सलाम करतो। तसेच बहुजन क्रांती मोर्चाच्या अंतर्गत असलेल्या बहुजन मुक्ती पार्टी त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहकार्यांचे मी इथं स्वागत करतो, धन्यवाद मानतो की आम्हाला आज स्टेज मंच उभा करून दिला की बहुजन समाजाची जी चळवळ आहे ही आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मंच निर्माण करून दिला, म्हणून यांचा आभार मानतो।
आणि मी जास्त वेळ नाही घेणार, 1-2च मिनिटं संपवतो. सर, ही लढाई बहुजन जोडे का घ्यावी लागली? कारण या लढाईमध्ये सर्वसामान्यांचा आवाज घेणारा आज कुठलाच मंच आमच्याकडे अवेलेबल नाही. आणि आमच्या लोकांना आज एवढा प्रॉब्लेम आहे की आमचा एखादा छोटासा गल्लीतला एखादा मंडळ जरी असेल तो त्याचा स्वतःचं अस्तित्व सोडायला तयार नाही. मग अशा वेळे आम्ही काय केलं पाहिजे? तर एक असा मंच बनवला की ज्या मंचामध्ये आम्ही सर्व लोक एका स्टेजवर येऊ शकतो. आणि तो मंच होता बहुजन क्रांती मोर्चा. या मंचावरती तुमचा झेंडा, तुमचा दांडा, तुमचं संघटन, जातीचा असो, जो समाजाचा असो, एसटीचा असतो, ओबीसी असो, मायनॉरिटी मध्ये असो, मुस्लिम, शीख, लिंगायत, जैन, या सर्व लोकांना एका स्टेजवर आणण्यासाठी हा प्लॅटफॉर्म बनवला आणि ही लढाईची सुरुवात केली. बदलापूरमध्ये आम्ही ही लढाई लढत असताना विशेष करून मी ज्या एकाच मुद्द्यावरती बोलत आहे की ज्या भाजी मार्केट आणि फळ विक्रेत्यांचा आम्ही हा संघर्ष चालू ठेवला. हा 14 दिवसाचा संघर्ष होता आणि या संघर्षामध्ये आपा जवळकरांनी हा संघर्ष सुरू केला. या 2 ते 3 वर्षामध्ये निलेश दादा एलवे यांनी याच्यामध्ये एंट्री केली. आम्ही सर्व सहकारी त्याच्यामध्ये विलीन झालो. आणि आत्ताच्या काळामध्ये जो बुलडोजर या अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांच्या गाड्यांवरती चालवला तेव्हा आम्ही त्याचा संविधानिक विरोध करण्यासाठी उपोषणाला बसलो होतो. आणि या संघर्षाची ज्योत ज्यांनी तेवढ ठेवली, 14 वर्ष न खाता पिता ही संघर्षाची लढाई लढली, त्या सूर्यकाताई खंडागळे इथे उपस्थित आहेत. मी त्यांचा सुद्धा लाख लाख आभार मानतो की या क्रांतिकारी बदलावासाठी त्या बोलल्या की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी इथल्या माझ्या कष्टकरी, माझे फळ विक्रेते, भाजी विक्रेते, पथ विक्रेत्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी मरेल पण येणाऱ्या हजारो लाखो लोकांचं भलं करून जाईल अशी संघर्ष होती. इथं जी आमची मावशी आहे तिने उभं राहावं, कारण का जीवाच्या बाजी लावली तिने. आणि सर, ही या मावशीसाठी एकदा जोरदार टाळ्या घ्या, आपण जवळकरांसाठी एकदा टाळ्या घ्या. आणि या संघर्षाची लढाई कायदेशीर उतरवून दिवस रात्र एकत्र स्वतःच्या अंगावरती केस घालणारा आमचा निलेश दादा एलवे आणि मी स्वतः पण आहे. आम्हाला सगळ्या 3 लोकांना ती केसेस झाला, पण आम्ही माघार घेणार नाही. या बहुजन समाजाला लढाई लढण्यासाठी मेश्राम साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आमच्या जर पाठीशी उभं असेल, तर अशा लोकांचं जर भलं होत असेल तर अशा हजारो केस आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहेत. आम्ही मागे हटणार नाही. क्योंकि लड़ने वाले समाज में लाल पैदा होते और जो लड़ते नहीं वो समाज में दलाल पैदा होते. आम्ही लढणारी योद्धे लोक आहोत आणि महापुरुषांचे वारसदार आहोत. आम्ही मागे हटणार नाही. बदलापूर मधल्या ज्या ज्या समस्या आहेत आम्ही त्या समस्या आमच्या पटलावरती आणू आणि इथल्या माय भगिनीला, आमच्या भावाला जे जे समस्या ग्रहित लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, तसेच बहुजन मुक्ती पार्टी, तसेच सर्व भामसेपच्या सर्व संघटना तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहेत आणि तुम्हाला न्याय देऊ एवढी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराव, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सुशांत. तसेच जन आंदोलन निधी ज्यांनी जमा केली असेल त्यांनी इकडे स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. ते पुढील वक्ते आहेत बहुजन मुक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष माननीय निलेश दादा एलवे, संघर्ष योद्धा, भाजीवाल्यांसाठी, या लोकांसाठी तत्परतेने न्याय देण्यासाठी. आता ते त्यांचे थोड्याच वेळात 2 शब्दात मत मांडतील. साथियों, आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने आज इकडे बदलापूरमध्ये हा कार्यक्रम होत आहे. बदलापूरमध्ये आज 10 मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पूर्वीपासून आपण याची तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आपण सर्व आलात, सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत, परंतु सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांडता आले नाही. त्याबद्दल मी स्वतः या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. वेळ कमी आहे आणि या कमी वेळातच आपण सर्वांनी दाद दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी मानतो. साथियों, काम ऐसा करो कि आपका नाम हो जाए और नाम इतना कमाओ कि नाम लेने से ही काम हो जाए. तो इस तरीके से हम लोग को काम करना होगा कि जो जितना समझते
जो जितना जानते हैं उनको समझ में आता है कि कहाँ संघर्ष करना है और कहाँ रुकना है, क्योंकि संघर्ष करना हमारा मकसद नहीं है, मकसद के लिए हमको संघर्ष करना बहुत जरूरी आहे. तर या बदलापूरमध्ये आपण जो संघर्ष चालू ठेवलेला आहे आणि ही चळवळ जी आहे ही चळवळ जिवंत करण्यासाठी आणि ही चळवळ वाढवण्यासाठी जो प्रयत्न करत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचा साथ, आपल्या सर्वांची मदत, सर्व बाबतीत आपल्या सर्वांचं सहयोग मिळत आहे. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभारी. साहेब, या ठिकाणी आम्ही बदलापूरमध्ये टाउन वेंडिंग कमिटी ही बदलापूरमध्ये आम्ही निवडून आणली बिनविरोध. आंबेडकरी चळवळीमध्ये बिनविरोध जर निवडून आणला असेल तर एक मात्र आता बदलापूर आहे की टाउन वेंडिंग कमिटी आम्ही बिनविरोध बहुजन मुक्ती पार्टीची 8 जणांचे पॅनल निवडून आली. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आतापर्यंत आपल्या लोकांना म्हणजे म्हणतात ना, दुसऱ्यांच्या हाताने ओंजळीने पाणी पिण्याची सवय झालेली आहे. आणि जे लोक निवडून येतात ते स्वतःच्या कर्तृत्वावरती निवडून येत नसून ईव्हीएमच्या मुळे भ्रष्टाचार करून येतात किंवा या नेते मंडळीच्या, भाजप सेनेच्या किंवा युतीच्या माध्यमातून जे मोठे संविधान विरोधी, लोकशाही विरोधी नेते त्यांच्या आशीर्वादाने निवडून येतात. एवढंच काय, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या कार्यालयाचा खर्च पण या नेते मंडळीच्या पैशाने चालतो. तर अशा लोकांच्या भरोशावरती आपल्या समाजाचं संरक्षण होऊ शकत नाही. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने हा पण घेतला आणि स्वतः जबाबदारी घेऊन मैदानात उतरले, डोक्याला कफन बांधून. या पोलीस प्रशासनाच्या मदतीने म्हणा, त्यांच्या मार्गदर्शनाने म्हणा, हे नगरपालिका प्रशासन जे आजच्या तारखेला बुलडोजरच्या माध्यमातून फेरीवाल्यांवरती अन्याय करते, सातत्याने बऱ्याच ठिकाणी लोकांची तोडफोड केलेली, त्याच्या विरोधात धडक त्यांनी जी कारवाई केलेली आहे त्याच्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने विरोध केला, मोर्चे काढले, आंदोलन केले. खंडागळे मावशीने जवळजवळ 14 दिवस उपोषण केलं. आपा जवळकर काका आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे आंदोलन चालवलं आणि आज आपल्याला विजय मिळालेला आहे. त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. दुसरं महत्वाचं एक मला या ठिकाणी सांगायचं आहे, कासारामजी म्हणतात जे सिद्धांत आपल्याला सांगितले ते सिद्धांत बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नसून त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी आहे. तो सिद्धांत काय सांगतो की जब अगर संसद में बैठे हुए लोग, नगरपालिका में बैठे हुए लोग अगर आपके ऊपर जुल्म कर रहे हैं, आपके हक अधिकार की बात नहीं कर रहे, तो मैदान में इतने लोग इकट्ठा कर लो की उनकी खुर्सी हिल जाए. आणि तेच आपण केलं. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये जवळ 4 ते 5 हजार या ठिकाणी लोक उभे केले, मोर्चे काढले, आंदोलन केले. आणि त्याच्यामुळे याचा फायदा असा झाला की जे नगरपालिका आहेत तिला झुकावं लागलं, जे मुख्याधिकारी त्यांना झुकावं लागलं आणि झक मारून 2014चा जो पदविक्रेत्यांचा कायदा आहे तो लागू करावा लागला. त्यांनी का आपल्यावरती उपकार केलेले नाहीत, परंतु आपण त्यांना कायदेशीर वेटीस धरलेला आहे. ILPAच्या माध्यमातून जे मार्गदर्शन मिळालं, ब्रिजेश जयस्वाल साहेब असतील किंवा संदीप संतपुरे साहेब असतील, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण ती कायदेशीर लढाई पण लढली. हायकोर्टापर्यंत जाण्याचं आपण त्यांना लेखी निवेदन दिलं. त्याच्यातनं त्यांना लक्षात आलं की आपलं चुकलेलं आहे. नगरपालिकेने चुका स्वीकार केल्या आणि चुका स्वीकार करून नंतर म्हणे त्यांनी पदविक्रेता अधिनियम लागू करण्याचं काम केलं आणि टाउन वेंडिंग कमिटीच्या निवडणुका लगेच घेऊन त्यांनी या ठिकाणी आपले टाउन वेंडिंग कमिटीचे बहुजन मुक्ती पार्टीचे बिनविरोध आहेत ते लोक निवडून आले. साहेब, या ठिकाणी ईव्हीएम जरी आहे तरी पण आमचा हा अनुभव राहिलेला आहे की आपलं जनमत जर असेल मोठ्या प्रमाणात, आम्ही इथे जनमत मिळवलेलं आहे, केवळ ईव्हीएम मुळे ती लोक जिंकून जातात होतं का आमच्या मनात शंका राहिलेली नाही. कारण टाउन वेंडिंग कमिटी आम्ही जेव्हा निवडणुका लढल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जवळजवळ 992 पदविक्रेत्यांची अधिकृत यादी जाहीर केली आणि ते 992 पैकी जवळजवळ 700-800 लोक आमच्या बरोबरच आहेत. आणि त्याच्यामुळे जे उमेदवार उभे जरी केले असते सेने भाजपच्या माध्यमातून किंवा कुठल्या पक्षाच्या माध्यमातून, त्यांना उमेदवारच भेटले नाही पहिली गोष्ट. आणि जे भेटले त्या लोकांनी आमच्याकडे बघून आमची ताकद बघून आणि समंजसपणे आम्ही घेतल्यामुळे त्या लोकांनी काय केलेले, आपले फॉर्म पाठीमागे घेतले आणि बहुजन मुक्ती पार्टीचे 8 प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले. ही एक आपल्यासाठी गौरवाची बाब आहे की या ठिकाणी ताकदवर जवळजवळ 25-30 वर्षापासून भाजप सेना या ठिकाणी राज्य करतात आणि आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरिबांवरती अन्याय जर केला असेल तर एक उदाहरण द्या, आम्ही आताच्या आता हे काम बंद करू. आणि असं एक पण उदाहरण म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्याला स्थापन करायचं आहे, समतावाद इथे निर्माण करायचे, तर निश्चितपणे आपल्याला त्यांच्या विचारांप्रमाणे समतावादी राज्य कारभार चालवावा लागेल आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, पुनर्जीवन करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं लागेल. इकडचे आमदार असतील ते ओबीसी आहेत, इकडचे जे सेनेचे प्रतिनिधी आहेत, जे सेनेचे इकडे कुटुंब प्रमुख आहेत ते या ठिकाणी आहेत, ते पण ओबीसी आहेत, आगरी समाजाचे आहेत. कुणबी समाज आणि आगरी समाज आम्ही यांना मोठा भाऊ मानतो
आणि त्यांना जोडण्याची भावना आमच्या मनामध्ये जातीभेद नाहीये, कुठल्या प्रकारची धर्मभावना नाहीये. आणि आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि बहुजन महामाता महापुरुषांनी जे आम्हाला विचार दिलेले आहेत की समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायावरती आधारित समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष आम्ही चालवत आहोत. आमचा विरोध कुठल्या व्यक्तीला किंवा व्यक्तिविशेषला किंवा पक्षाला नसून आमचा संघर्ष केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतावादी स्वराज्याची पुनर्स्थापनेसाठी आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या पुनर्स्थापनेच्या मध्ये आणि त्या स्वराज्य स्थापन करण्याच्या मध्ये जो कोणी येईल तो आमचा शत्रू असेल, मग तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असू नये. त्याच्यामुळे आपण सर्वांना मला एवढी विनंती करायची आहे की आपल्याला बदलापूरमध्ये पॅटर्न बनवायचं. बदलापूर हे पॅटर्न राहणार आहे. कारण आंदोलन काय असतं, संघर्ष काय असतो, मुवमेंट काय असते हे आपल्या लोकांना अजूनपर्यंत कळलं नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी सातत्याने मेश्राम साहेबांना या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये मी सातत्याने आमंत्रण करत आहे. आमच्या वरिष्ठ जे आमचे भारत मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांचं मार्गदर्शन, मदत, सहकार्य घेऊन बदलापूरमध्ये साहेबांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण एवढंच की बदलापूरकरांना हे लक्षात आणून द्यायचं की आंदोलन कसं चालवलं जातं. संघटन शक्ती वाढवल्याशिवाय आपण या आंदोलनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, मुवमेंट वाढू शकत नाही, ही चळवळ वाढू शकत नाही. आणि संघटन वाढवण्याचं असेल, चळवळ वाढवायची असेल तर निश्चितपणे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, धर्मपरित मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, लिंगायत असतील, शिवधर्मी असतील, शीख असतील, या सर्व लोकांना आपल्याला जोडावं लागेल. त्याच्यामुळे जातीपुरतं काम करून आपल्याला चालणार नाही, जातीग्रस्त मानसिकता ठेवून चालणार नाही. त्याच्यासाठी बहुजन समाजाचं संघटन निर्माण करून बहुजन समाजाच्या हिताचं काम आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला संघटन शक्तीसाठी अजून खूप मोठं काम करायचं आहे. बदलापूरमध्ये पॅटर्न जर निर्माण करायचं असेल, पॅटर्न जर बनवायचं असेल तर काम पण पॅटर्न सारखं असेल, निर्भीड असलं पाहिजे. जीवाची बाजी लावून डोक्याला कफन बांधून करावं लागेल. निश्चितपणे त्रास होतील, लोक धमकी देतील, लोक आपल्याला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला षडयंत्र करतील, आपल्याला आमिष देतील, आपल्याला ऑफर देतील. परंतु या षडयंत्राला ऑफरला बळी न पडता आंबेडकरी चळवळ जर वाढवायची असेल तर बाबासाहेबांचा बच्चा आणि शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून निर्भीडपणे आपल्याला इमानदारीने हे काम करावं लागेल. हे वाढवण्यासाठी आपल्याला सर्वांना मी आमंत्रण करतो. आपण या संघटनेमध्ये जरी एकत्र आलात तर चांगलंच आहे, नसेल तर आपलं संघटन घेऊन तुमच्या संघटनेच्या बॅनर खाली, तुमच्या संघटनेच्या झेंड्याखाली मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. उद्देश मात्र एकच आहे, या बदलापूरमध्ये आपल्याला आंबेडकरी चळवळ मजबूत करायची आहे आणि सर्व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज शासन चालवलं ते शासन आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी जे थोर आणि जे वरिष्ठ मंडळ त्यांचं मार्गदर्शन मदत घेऊन आणि त्याचबरोबर युवकांची युवाशक्ती घेऊन आणि महिलांचं साथ घेऊन आपल्याला हे संघटन या ठिकाणी वाढवायचं आहे. आपल्या सर्वांना मी शेवटी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने आणि बाबासाहेबांच्या पदपर्शाने पावन झालेली बदलापूर भूमी आहे. इथे आंबेटेंबेला बाबासाहेबांचं आजोळ पण आहे. तर ऐतिहासिक भूमी आहे बदलापूर. या ऐतिहासिक भूमीला पुढे वैशिष्ट्य प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये बांबचं भवन पण आपण तयार करत आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा साथ सहयोग लागणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे या आंदोलना वाढवण्यासाठी, या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, बहुजनांना न्याय देण्यासाठी मेश्राम साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जो संघर्ष करणार त्या संघर्षामध्ये जेरभर आंदोलन होणार आहे 9 एप्रिलला आणि भारत बंद, त्यासाठी आपल्या सर्वांचा साथ सहयोग असावा. आणि तुमच्या सर्व लोकांसाठी आणि तुमच्या हितासाठी, शिवाजी महाराजांच्या शासनासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे. काय तुम्ही जेलमध्ये जायला तयार आहेत? सर्वांनी हात उचला. जेलमध्ये जायला तयार आहे? आम्ही या बाबासाहेबांसाठी, शिवाजी महाराजांसाठी जेलमध्ये जायला तयार आहोत. त्यांच्या विचारांमध्ये चालण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जीवाची बाजी लावून कफन बांधून मैदानात निर्भीडपणे उतरलेलो आहोत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, मदत, सहकार्य असू द्या. येणाऱ्या काळात हे बदलापूर पॅटर्न पूर्ण राष्ट्रस्तरावरती प्रस्थापित करू एवढे आश्वासित करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. याचबरोबर डोंबिवलीचा जो 65 बिल्डिंगचा जो मुद्दा आम्ही हातात घेतलेला आहे त्याचं निवेदन आपल्याकडे आलेलं आहे. आणि त्याचबरोबर वाबोगा नगर या ठिकाणी पाण्याची जी समस्या आहे ती भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने संघटितपणे आम्ही लढणार आणि त्याच्यासाठी न्याय देऊ. आपला साथ सहयोग असेल तर आपल्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरू आणि आपल्याला न्याय मिळवून देऊ. त्याच्यासाठी मेश्राम साहेबांचं मार्गदर्शन आणि मदत घेऊन
आणि ILPAचं कायदेशीर मदत घेऊन आपण हे काम करणार आहोत. आणि या ठिकाणी वाबोगड नगरचे जे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत ते साहेबांचं 2 मिनिटात स्वागत करणार आहेत आणि आपण पुढील कार्यक्रम 2 मिनिटातच चालू करणार आहोत. त्यांच्या सर्व विषयाला घेऊन बदलापूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे पण विषय असेल त्या विषयांना आपण हात घालणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या लोकांच्या समस्या ही आमची जबाबदारी. आपल्या समस्येसाठी आपण मैदानात उतरावं, आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. आम्ही फक्त मैदानात उतरू आणि तुम्ही पाठीमागून पळून जाल असं होणार नाही. तुम्ही मैदानात असेल तर तुमच्या पुढे आम्ही बरोबर राहू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. साथियो, जलमूल्याची कोणतेही आंदोलन, कोणतेही चळवळ साधन असल्याशिवाय आपण चालू शकत नाही. आणि ज्या समाजाचं आंदोलन असतं त्या समाजातून आपल्याला साधन संपत्ती ही जमा करावी लागते. आणि बामसेव भारत मुक्ती मोर्चा हे समाजातून फिरून हे आंदोलन निधी जमा करत असतात आणि त्यामुळे आपलं हे आंदोलन आजपर्यंत हे टिकून आहे. तर मी पुढे घोषणा करतो, मान्य सुष्मिता तुषान मागाडे आहेत का त्या, यांना पुत्ररत्न झाल्याबद्दल 1000 रुपये निधी त्यांनी घोषित केलेला आहे. ते आहेत का आता? टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर आपल्या नेरळ इथले कार्यकर्ते शोभा गायकवाड मॅडम आणि तुकाराम गायकवाड मॅडम सर यांनी टोटल 20,000 जन आंदोलन निधी त्यांनी जमा केलेला आहे. त्यांना मी त्यांचा वैयक्तिक निधी त्याने जमा केलेला निधी त्यांनी देत आहेत. शोभा गायकवाड आणि तुकाराम गायकवाड सर. काय झालं? हॅलो, महिला आघाडीकडून अन्य शारदा सावंत, त्याचबरोबर अनामिका इंगोले मॅडम आणि उज्ज्वला नरवडे मॅडम यांनी आपल्या महिला आघाडीकडून 6,000 निधी इथे घोषित केलेला आहे. त्याने सुपूर्द करावा साहेबांना. जा हॅलो, किती करायचं? हॅलो, नाही मी बोलतो. ठाणे जिल्ह्याकडून या भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा याच्या कार्यक्रमासाठी टोटल निधी जमा जो झालेला आहे आता थोड्याच वेळ आम्ही घोषित करत आहोत. त्यासाठी निधी देण्यासाठी मी पुढील कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी ताबडतोब स्टेजवरती यायचं आहे. माननीय बाळासाहेब गायकवाड सर, अमोल वळंजू, त्याचबरोबर विशाल बडगणे सर,
त्याचबरोबर दमरे सर, ठाण्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इथे स्टेजवरती उपस्थित, अमित नरावडे सर यांनी इथे उपस्थित राहायचं आहे आणि या ठिकाणी समाधान पाठारे सर याने स्टेजवर उपस्थित राहायचं आणि या ठिकाणी टोटल निधी 1,10,000 या ठिकाणी आपण सुपूर्द करत आहोत मेश्राम साहेबांच्या. अंडोरे मॅडम, सुनंदा अंडोरे मॅडम, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. विजय असो, विजय असो. धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांचा. यापुढे साळे मॅडम सूत्रसंचालन करतील. धन्यवाद सर्वांचे. तर आता अध्यक्षांचं भाषण होणार आहे. त्यांच्यासाठी मी एक लिहिलेले आहे ओळ. किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं आणि पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि बाबासाहेब समजण्यासाठी त्यांच्या विचारात पडावं लागतं. तसेच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय वामन अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या या विचारांच्या लढ्यासाठी भारत मुक्ती मोर्चा अध्यक्षांच्या जवळ जावं लागतं. भारत मुक्ती मोर्चा जॉईन करावं लागतं. आता मी अध्यक्षांना विनंती करते की आपलं मत मांडावे. धन्यवाद. हेलो साथियों, मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, इन तमाम संगठनों के द्वारा जो मूल्यवासी बहुजन समाज जोड़ो यात्रा देश भर में चलाई जा रही है, तो आज 10 मार्च को आपके यहाँ बदलापुर में आई है और इस संदर्भ में आज का ये कार्यक्रम यहाँ हो रहा है. साथियों, ये जो कार्यक्रम हो रहा है इसमें कई विषय चर्चा करने के लिए रखे गए हैं, मगर मुख्य विषय ईवीएम मशीन का और ओबीसी की जाति आधारित गिनती और महापुरुषों का भाजपा और आरएसएस के लोगों के द्वारा जो अपमान किया जाता है, ऐसे मुख्य विषय आज चर्चा करने के लिए रखे गए हैं. स्थानिक स्तर का जो विषय है, यहाँ आपके यहाँ पर स्थानिक स्तर का जो विषय है उसके बारे में नीलेश एवले के द्वारा उसके बारे में आप लोगों को कहा गया है और बताया गया है और इसकी लड़ाई लड़ने की जिम्मेदारी संगठन ने नीलेश एवले के ऊपर सौंपी हुई है. आगे भी अगर किसी प्रकार की कोई रुकावट आती है या कोई समस्या आती है तो नीलेश एवले को संगठन के द्वारा पूरी ताकत दी जाएगी ताकि यहाँ की लोकल समस्याओं का वो समाधान कर सके. साथियों, तो जो मौलिक विषय है वो विषय है ईवीएम मशीन का. ये जो ईवीएम मशीन है इस देश में क्यों लाई गई है, ये सबसे ज़्यादा अहम सवाल है. क्योंकि जो ईवीएम मशीन है 2004 के चुनाव से देश में 100% ईवीएम मशीन लागू की गई. तो 2004 के पहले ऐसे कौन से हालात हैं जिसकी वजह से
ईवीएम मशीन को लागू करने का जो शासक जाति के लोग हैं उन लोगों के द्वारा प्रयास किया गया। इस बात को अगर समझना है तो इस बात को समझने के लिए खास तौर पर मैं आप लोगों को ये बात बताना चाहता हूं कि अभी महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव में टोटल विधानसभा की सीटें 288 है। टोटल सीटें 288 सीटें हैं। उसमें भाजपा और गठबंधन के लोगों को 230 सीटें चुनकर आई है। ऐसा महाराष्ट्र के इतिहास में इसके पहले कभी नहीं हुआ। एक महत्वपूर्ण बात। दूसरा महत्वपूर्ण मुद्दा इस संदर्भ में मैं बताना चाहता हूं। वो महत्वपूर्ण मुद्दा ये है कि क्या शरद पवार के मार्गदर्शन में और नेतृत्व में 3 पार्टियों का गठबंधन था। एक राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार की खास तौर पर, और दूसरी शिवसेना, और तीसरी कांग्रेस। 3 पार्टियों का गठबंधन था और 3 पार्टियों का गठबंधन होने के बावजूद भी 230 सीटें चुनकर आई। बीजेपी और गठबंधन की 230 सीटें चुनकर आई। तो मैं आप लोगों को यह बताना चाहता हूं कि क्या शरद पवार का समर्थक वर्ग शरद पवार को छोड़कर चला गया? ये रियलिटी है। इस रियलिटी को माना जा सकता है। शरद पवार के जीवित होते, शरद पवार के राष्ट्रीय अध्यक्ष रहते, या शरद पवार का प्रभाव बनाए रखने के बावजूद भी, होने के बावजूद भी केवल 2-4 सीटें शरद पवार की चुनकर आना और उनके सारे वोट जो है बीजेपी की तरफ शिफ्ट हो जाना, क्या वास्तव में अजीत पवार का इतना प्रभाव है? ये रियलिटी है। क्या इस बात को माना जा सकता है कि शरद पवार के सारे वोट खींच कर ले जाने की ताकत अजीत पवार में? तो अरे अजीत पवार के पास इतनी ताकत है तो हैरान करने वाली बात है। ये तो बिल्कुल भी ना मानने वाली बातें हैं। और अगर बिल्कुल भी ना मानने वाली बातें हैं तो फिर ये हुआ कैसे? तो उसका एक ही जवाब है, वो ईवीएम मशीन के द्वारा ऐसा हुआ। ईवीएम मशीन के माध्यम से ईवीएम में गड़बड़ी करके लोगों के वोटों की चोरी की जा सकती है। ईवीएम मशीन में घोटाला किया जा सकता है। ईवीएम मशीन के अंदर घोटाला हो सकता है, ऐसा खुद 8 अक्टूबर 2013 को सुप्रीम कोर्ट ने कहा है। सुप्रीम कोर्ट ने 8 अक्टूबर 2013 के जजमेंट में ही लिखा हुआ है। मैं नहीं कह रहा हूं, सुप्रीम कोर्ट कह रहा है। सुप्रीम कोर्ट कह रहा है कि ईवीएम मशीन के द्वारा फ्री, फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव नहीं हो सकता। ये सुप्रीम कोर्ट ने कहा और फिर उसके बाद पेपर ट्रेल लगाया गया। मशीन वही है और केवल पेपर ट्रेल लगाया गया। देखो बारीकियां थोड़ी सी मैं आप लोगों को बताना चाहता हूं। पेपर ट्रेल लगाया गया और पेपर ट्रेल लगाने के बाद आपने कहा ठप्पा लगाया, वो आंखों से दिखाई नहीं देता था, वो दिखाई देना शुरू हुआ। मगर ईवीएम मशीन तो पुरानी है। जो आपने ठप्पा लगाया और जो पहले लगाया था वो ईवीएम मशीन वही की वही है। अगर ईवीएम मशीन पहले की वही है तो ईवीएम मशीन के अंदर आपका वोट जब जमा होता है तो इलेक्ट्रॉनिक वोटिंग है।
इलेक्ट्रॉनिक वोट है। बैलेट पेपर आंखों से दिखाई देता है। बैलेट पेपर की आप फोल्ड करते हो, फोल्ड करके मशीन में डालते हो और काउंटिंग करने के दौरान ये निकाला जाता है और फिर खोल करके एक एक करके अलग करके देख करके गिनती किया जाता है। ईवीएम मशीन में कोई भी फिजिकल एविडेंस नहीं होता। ईवीएम मशीन का हर वोट अलग अलग करके गिनती नहीं किया जा सकता, उसको आंखों से देखकर वेरीफाई नहीं किया जा सकता। ईवीएम मशीन के वोटों को फिजिकली वेरिफिकेशन नहीं किया जा सकता। बैलेट पेपर का वोट फिजिकल वेरिफिकेशन किया जा सकता, ईवीएम मशीन का वोट फिजिकली वेरीफाइड नहीं किया जा सकता। इलेक्शन कमीशन के लोग, भारत सरकार के लोग ये कहते हैं, क्या कहते हैं कि ईवीएम मशीन की जो टेक्नोलॉजी है ये एडवांस टेक्नोलॉजी है। तो क्या भारत सरकार के पास अमेरिका से ज्यादा एडवांस टेक्नोलॉजी है? तो दुनिया वाले इस बात को मानने के लिए राजी नहीं है कि अमेरिका से ज्यादा भारत सरकार के पास ज्यादा एडवांस टेक्नोलॉजी है। जापान दुनिया में टेक्नोलॉजी का सबसे बड़ा गुरु देश माना जाता है। तो क्या जापान से ज्यादा भारत सरकार के पास में टेक्नोलॉजी है? नहीं है। जर्मनी भी टेक्नोलॉजी में बहुत बड़ा देश माना जाता है। क्या जर्मनी से ज्यादा भारत सरकार के पास टेक्नोलॉजी है? नहीं कहा जा सकता। तो अमेरिका में ईवीएम मशीन नहीं है, जापान में ईवीएम मशीन नहीं है, जर्मनी में ईवीएम मशीन नहीं है। वहां 100% पढ़े लिखे लोग हैं। वहां पर 100% पढ़े लिखे लोग हैं। अमेरिका में, यूरोप में, जर्मनी में, जापान में 100% पढ़े लिखे लोग। हमारे देश में 100% पढ़े लिखे लोग हैं। साक्षर है। साक्षर कितने लोगों को समझ में आता है पढ़े लिखे होना और साक्षर होना? साक्षर का मतलब है अक्षरों की पहचान करने वाले लोग। जिनको अक्षरों की पहचान होती है, अगर उन्होंने 4-5 साल अक्षर को दोबारा नहीं पढ़ा तो वो भी भूल जाते हैं। ये भी वैज्ञानिक लोग कहते हैं। इसका मतलब है ये जो साक्षर लोग हैं, इसको कैसे साक्षर कहा जाए ये नहीं कहा जा सकता, इसको माना नहीं जा सकता। तो अक्षरों की पहचान करने वाले लोग, तो उनके पास अक्षरों की साक्षरता है। कंप्यूटर की साक्षरता अलग मामला है, टेक्नोलॉजी की साक्षरता अलग मामला है, अक्षरों की साक्षरता अलग मामला है। भारत में अक्षरों की साक्षरता भी 100% नहीं है। कंप्यूटर की साक्षरता होने का सवाल ही नहीं है। जिस देश में 100% अक्षरों की साक्षरता है, कंप्यूटर की साक्षरता है, मैं अमेरिका, यूरोप, लंदन कई जगह गया, वहां 2-3 महीने रहा, तो मैंने वहां एक बात देखा, बड़ा मुझे हैरानी हुई। एक घर में बाप के पास अलग कंप्यूटर है, एक ही घर में, उसके माँ के पास अलग कंप्यूटर है, उसके बेटे के पास अलग कंप्यूटर है। 2 बेटे हैं तो दोनों बेटे के पास अलग अलग कंप्यूटर है, और तीसरा मान लो लड़की है तो उसके पास अलग कंप्यूटर है। अगर एक घर में 5 लोग हैं तो 5 कंप्यूटर है। मैंने पूछा यार एक कंप्यूटर में काम हो सकता है? तो ये आपने वो कंप्यूटर जो है उसमें बहुत सारी बातें सीक्रेट रखने का मामला होता है, और हर एक की सीक्रेसी, यहाँ यूरोप में, अमेरिका में सीक्रेसी को बहुत ज्यादा महत्वपूर्ण माना जाता है। इसलिए किसी की सीक्रेसी किसी दूसरे को मालूम नहीं होनी चाहिए, वहां कानून है। तो मैंने घरों में 4-4, 5-5 कंप्यूटर देखा एक ही घर में।
तो वहां इतने पढ़े लिखे लोग हैं, पढ़े लिखे होने के साथ साथ कंप्यूटर के बारे में भी साक्षर लोग हैं। हमारे यहाँ ऐसा नहीं है। ऐसा ना होने के बावजूद भी हमारे देश में एक कंप्यूटर का मामला जो है, संगणक की साक्षरता का मामला ना होने के बावजूद भी, अक्षरों की साक्षरता भी नहीं है, कंप्यूटर की साक्षरता बहुत दूर की बात है। इसके बावजूद भी भारत में ईवीएम मशीन को लाया गया। केवल लाया नहीं गया, अगर वो चाहते, मान लो कि इतने बड़े पैमाने पर, अभी मैं 32 राज्यों के 625 जिलों में ये कार्यक्रम कर रहा हूं। इसका मतलब ये है कि ये बहुत बड़ा इशू है, लार्ज स्केल इशू है। सारी डेमोक्रेसी, सारा संविधान फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट वोट के ऊपर निर्भर है। अगर फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव नहीं होता है तो संविधान को उन्होंने सेट असाइड कर दिया, साइड में रख दिया, और सरकार को जैसा लगता है वैसा करने का काम वो कर रहे हैं। ये बहुत भयंकर बात है, क्योंकि फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव अगर नहीं होता है तो इसका मतलब है पहले से निर्धारित, वो निर्धारित कर रहे हैं, वो लोग चुन कर आ रहे हैं। टेक्नोलॉजी में चिप की भी व्यवस्था है। वोट बाद में हो रहा है, कंप्यूटर में चिप पहले डाला जा सकता है। मुझे मालूम नहीं था, मैं कंप्यूटर के विशेषज्ञ को पूछा कि क्या कंप्यूटर में चिप डाला जा सकता है? हाँ, डाला जा सकता है। और चिप में मैंने पूछा कि पहले से ही रिजल्ट डाला जा सकता है। तो मैंने कहा ये जो वोट डालने वाले लोग, वो वोट डालने वाले उधर के उधर ही रह जाते, वो चिप में जो है वही रिजल्ट आता है। तो पहले से जो चिप में रखा हुआ है, चिप में लगा हुआ है, जो डाटा पहले से फीड किया हुआ है, वही रिजल्ट कंप्यूटर देता है। इसका मतलब ये है कि भारत के संविधान में, आप लोगों को जानकारी नहीं होगी, संविधान निर्माताओं ने ये आश्वस्त किया भारत की प्रजा को कि चुनाव फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट होगा, और ये अधिकार मौलिक अधिकार, फंडामेंटल राइट माना गया। फंडामेंटल राइट जिस चीज को माना गया, जिस अधिकार को माना गया, उसका वायलेशन करने का अधिकार भारत सरकार के पास, चुनाव आयोग के पास, किसी के पास नहीं है। सुप्रीम कोर्ट के पास पावर है कि अगर ऐसा किया जाता है तो उस चुनाव को अनकॉन्स्टिट्यूशनल घोषित किया जा सकता है। ऐसी व्यवस्था भारत के संविधान में है कि फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव करना एक फंडामेंटल राइट है, केवल राइट नहीं है। हमारे लोगों को तो ये भी मालूम नहीं है राइट और फंडामेंटल राइट में क्या फर्क है। हमारे जो अनपढ़ लोगों को छोड़ो, जो भारत में पढ़े लिखे लोग हैं, उन पढ़े लिखे लोगों में से कितने लोगों को मालूम है राइट और फंडामेंटल राइट में फर्क होता है? तो ये भी फर्क मालूम नहीं लोगों को कि राइट में और फंडामेंटल राइट में क्या फर्क है। अगर राइट का वायलेशन होता है तो उसके विरोध में आप कोर्ट में नहीं जा सकते, मगर फंडामेंटल राइट का अगर वायलेशन होता है तो आप उसके विरोध में कोर्ट में जा सकते हैं और कोर्ट से ऑर्डर ला सकते हैं। और कोर्ट का ऑर्डर होने के बाद भारत सरकार को बंधनकारक होता है। वैसा भारत सरकार को, राज्य सरकार को और किसी भी अधिकारी को उस बात को मानना करना पड़ता है, मान्यता देना पड़ता है। ये फर्क भी आज इतने साल होने के बाद भी भारत के किसी एजुकेशनल सिस्टम में पढ़े लिखे लोगों को इतनी बातें भी नहीं समझाई गई, इतनी बातें सिखाई नहीं गई कि राइट में और फंडामेंटल राइट में क्या फर्क होता है। तो इसलिए साथियों, इस देश में ये जानकारी इस वजह से सारे देश के लोगों को संगठनों के द्वारा दी जाने हम लोग कोशिश कर रहे हैं। ईवीएम मशीन का मुद्दा लेकर के हम लोग क्यों जनता के सामने आए हैं? वो इसलिए आए हैं क्योंकि जो वोट का अधिकार है ये फंडामेंटल राइट है और इसके ऊपर सारी डेमोक्रेसी खड़ी है। सारी डेमोक्रेसी, चुनाव सारा का सारा
कौन सी सरकार बने और कौन सी सरकार ना बने, ये सारा का सारा इसके ऊपर निर्भर है। और अगर इसके ऊपर निर्भर है, ईवीएम मशीन के आधार पर अगर वोट का अधिकार समाप्त हो जाता है, तो इसका मतलब यह है कि आपके देश में डेमोक्रेसी अब रही नहीं है, ऐसा उसका अर्थ होता है। डेमोक्रेसी नहीं है, क्योंकि वोट का मतलब है हम जिसको चुनकर लाना चाहते हैं वो चुनकर आना चाहिए। हम जिसको चुनकर लाना चाहते हैं वो चुनकर आता नहीं है, और जिसको चुनकर नहीं लाना चाहते हैं वो चुनकर आता है। ये ईवीएम का चमत्कार है, ये हो रहा है चमत्कार। और इस वजह से कल तक जो चुनकर जाने वाले लोग हैं वो हाथ जोड़कर आप लोगों के सामने खड़े होते थे, कम से कम चुनाव में खड़े होते थे। अब लोगों को पूछना बंद कर दिया है, लोगों की पुछवाई बंद हो गई है। लोगों को ऐसा लगता है कि जो लोग हमको चुनकर देते थे अब उनके द्वारा चुनकर जाना बंद हो गया है, और ईवीएम मशीन के द्वारा चुनकर जाना शुरू हो गया है। तो उन्होंने ईवीएम की पूजा करना शुरू कर दिया, लोगों की पूजा बंद हो गई, ईवीएम की पूजा शुरू हो गई। यानी ईवीएम को उन्होंने ज्यादा महत्व देना शुरू कर दिया, और इस वजह से आज भारत का संविधान और भारत का लोकतंत्र खतरे में पड़ा हुआ है। और इस वजह से इस लोकतंत्र को बचाने के लिए हम लोगों को निश्चित रूप से ये लड़ाई लड़ना बहुत ज्यादा जरूरी है। और ये लड़ाई लड़ने से निश्चित रूप से हम लोग सफल हो सकते हैं। मैं आप लोगों को एक बात आश्वस्त कर देना चाहता हूं कि यदि लगभग 13-13.5 लाख बूथ है भारत में, और आने वाले समय में ये 15 लाख बूथ हो जाएंगे, लगभग 1000 वोटर, एडल्ट वोटर, क्योंकि 18 साल के व्यक्ति को एडल्ट मानकर उसको वोट का अधिकार बहाल किया गया। 1000 वोटर को एक दिन में डालने के लिए योजना बनाकर उसके लिए ये व्यवस्था की गई है। और इस तरह से एक बूथ पर एक बूथ बनाया गया 1000 वोटर का। तो ऐसे आने वाले समय में 15 लाख बूथ हो सकते हैं। तो 15 लाख बूथ में कम से कम लोएस्ट 1 लाख बूथ पर कुछ लोग मुझे सलाह देते हैं कि आप कह रहे हो तो फिर ईवीएम मशीन क्यों नहीं फोड़ रहे हो। लोग मुझे सलाह देते क्यों नहीं फोड़ रहे हो। तो मैंने कहा कि नहीं ठीक है, फोड़ने के बारे में सोचेंगे। अभी ये जल्दबाजी की बात है, 2-4 आदमी को फोड़ने से कुछ फर्क पड़। अगर हम लोग 2-4 लाख बूथ पर अगर मशीन फोड़ने लायक बन जाए तब तो फोड़ने में मजा आएगा। तो मैं अभी 32 राज्यों के 625 जिलों में और 1.5 लाख गांवों में ये कार्यक्रम चल रहा है देश भर में। और आने वाले समय में ये और ज्यादा कार्यक्रम चलेंगे। मैं अकेला ही नहीं कर रहा हूं, सारे देश भर के लोगों को इस काम पर लगाया गया है। तो इसलिए हम लोग 2-4 लाख बूथ पर ईवीएम मशीन फोड़ने के लिए कमेटियां बना रहे हैं। यहाँ पुलिस वाले होंगे तो इसलिए मैं पुलिस वालों को भी कह रहा हूँ, रिकॉर्ड कर लो थोड़ा सा। मैं राष्ट्रीय अध्यक्ष के हैसियत से कह रहा हूँ, छुपकर नहीं कह रहा हूँ कि भाई छुपकर कहा जाए। मैं ये ऐलानिया कह रहा हूँ, रिकॉर्ड में आप लोग कर लो, पुलिस वाले कर लो, ताकि महाराष्ट्र सरकार और भारत सरकार को खबर किया जा सके कि वामन मेश्राम ने 2-4 लाख बूथ पर संगठन खड़ा करके ईवीएम मशीन फोड़ने का प्लान बनाया। तो मैं जो लोग तालियां बजा रहे हैं, मैं उन लोगों को भी अनुरोध करूंगा कि वो भी ऐसे बूथ बनाने में हमारी मदद करें। ईवीएम मशीन फोड़ने के लिए 4-5 लाख बूथ पर अगर मशीन फोड़ने की आपकी संगठन शक्ति बन जाती है, और ये अगर भारत सरकार को हमने लिखित दे दिया कि हम 5 लाख जगह पर ईवीएम मशीन फोड़ने वाले हैं,
तो मैं दावे के साथ कहता हूं ईवीएम में बदलाव हो जाएगा। बूथ आपको बैलेट पेपर पर चुनाव होना शुरू हो जाएगा। अपने आप नहीं होने वाला, अपने आप होने वाला नहीं है, मगर ये हम ही करेंगे, दूसरे लोग कर नहीं सकते। कांग्रेस करने वाली नहीं है क्योंकि उन्होंने फायदा उठाया, बीजेपी करने वाली नहीं है क्योंकि उन्होंने फायदा उठाया, जिन्होंने भी ईवीएम का फायदा उठाया वो लोग करने वाले नहीं है। हम लोग करेंगे क्योंकि हम लोग संविधान की रक्षा करना चाहते हैं, लोकतंत्र की रक्षा करना चाहते हैं, वोट का अधिकार जो मौलिक अधिकार है उसकी रक्षा करना चाहते हैं। इस पर हमारा यकीन है, विश्वास है, इसके आधार पर मैं ये बातें आप लोगों को बता रहा हूं, इसलिए हम ये करेंगे, दूसरे लोग नहीं कर सकते। और इसके लिए वो ऐसा बोल सकते हैं, जैसे मैंने इसे कहा, तो कुछ लोग आपको बोल सकते हैं कि अरे आपके राष्ट्रीय अध्यक्ष को समझाओ कि ऐसा करना तो जेल में जाना पड़ेगा। तो हम जेल में जाने के लिए तैयार है भाई। हम कब नहीं बोल रहे हैं कि ये जो फोड़ने का काम है ये जेल में जाने का काम है। हाँ बराबर है, हम जानते हैं ऐसा करने से जेल में जाना पड़ेगा। तो जेल में जाने से कौन सी समस्या है? गांधी जी जेल में जाते जाते महान हो गए, उनका क्या बिगड़ा? अंग्रेजों का जरूर बिगड़ा। अंग्रेजों ने गांधी जी को अरेस्ट किया, गांधी जी को जेल में डाला, तो एक दिन गांधी जी महान हो गए। गांधी जी इतने महान नहीं थे। आप अभी भी आप गांधी जी का पुतला जाकर देखो, गांधी जी के पुतले के पास गौर से देखो, गांधी जी की टांगे जो लंबी लंबी टांगे हैं देखो, वो आपको पता चलेगा वो सिंगल हड्डी वाली टांगे। गांधी जी की जो टांगे हैं वो सिंगल हड्डी वाली टांगे हैं, वो डबल हड्डी वाली टांगे नहीं है। मैंने नजदीक से जाके देखा, गांधी जी की जो टांगे हैं वो सिंगल हड्डी वाली टांगे हैं। ये सिंगल हड्डी वाली टांगों ने आंदोलन चलाया और अंग्रेजों को भारत छोड़कर जाना पड़ा। ये रिकॉर्ड है, हिस्टोरिकल बात है। और ये कोई 200 साल 500 साल पुरानी कहानी नहीं है, ये अभी अभी की बात है, 75 साल पहले की बात है, ज्यादा पुरानी कहानी नहीं है। इसलिए साथियों हम लोग इसी तरह से तैयारी कर रहे हैं, इसी तैयारी कर रहे हैं। अगर पुलिस वाले हमारे लोगों को कहे कि भाई आपके राष्ट्रीय अध्यक्ष को कहो कि इससे तो जेल होगी, तो जेल होगी तो कौन सी बड़ी बात है? जेल मान लो, अगर हमने चोरी करके जेल हुआ तो गलत बात है, डाका डाल के चोरी हुई हम पकड़े गए तो फिर तो गलत बात है। तो हम न चोरी कर रहे हैं न डाका डाल रहे हैं, हम तो संविधान बचाने के लिए जेल में जाने की बात कर रहे हैं। हम वोट के अधिकार की रक्षा करने के लिए डाल रहे हैं। ये सारी कोशिश जो है हम लोग संविधान बचाने के लिए, देश को बचाने के लिए, वोट के अधिकार को बचाने के लिए कर रहे हैं। हम कोई चोरी चकारी करने के लिए जेल में नहीं जा रहे हैं। तो इस तरह का काम करने के लिए जो लोग जेल में जाते हैं और जेल में जब छूट कर आते हैं तो छूट कर आने के बाद लोग उनका सत्कार करते हैं। चोरी करने वाले आदमी जेल में जाए उसका सत्कार नहीं होता। सार्वजनिक और राष्ट्रीय हित के लिए अगर कोई आदमी जेल में जाता है, वो जब जेल से आता है तो लोग उसके हार डालते हैं, सत्कार करते हैं और एक से ज्यादा जगह पर सत्कार करते हैं। तो इसीलिए साथियों इस काम के लिए जेल में जाना गौरव की बात है। जैसे पुराने लोगों को स्वतंत्रता सैनिक कहा जाएगा और कहा जाता है उनको सर्टिफिकेट मिला, तो हमारे लोग अगर इसके लिए लड़ाई लड़ेंगे और जेल में जाएंगे तो एक दिन ऐसे होगा कि हम भी लोग इसके बारे में आजाद हो जाएंगे, उनको भी सर्टिफिकेट दिया जाएगा, उनको भी सर्टिफिकेट दिया जाएगा। तो जो लोग ये सर्टिफिकेट लेना चाहते हैं वो तैयारी करें, उनको भी सर्टिफिकेट दिया जाएगा। इसलिए साथियों आप लोग ये जो लड़ाई है इस लड़ाई में साथ सहयोग करेंगे, इस आशा और विश्वास के साथ आपने मेरी बात ध्यान से सुनी, इसके लिए आभार, धन्यवाद।